इंदिरा गांधी राष्ट्रीय विकलांगता पेन्शन योजनेच्या फाईलवर सही करण्यासाठी एका तलाठ्याने बियर बारचे बिल भरण्याची मागणी केली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। जालना जिल्ह्यातील भोकरदन महसूल विभागाच्या नाजा सज्जा येथील हा तलाठी असून त्याने दारूच्या नशेत हे कृत्य केले आहे। एका अपंग महिलेच्या पेन्शन अर्जावर सही आणि शिक्का मारण्यासाठी तलाठ्याने ही मागणी केली। नातेवाईकांनी बिल भरण्यास नकार दिल्यानंतर त्याने बियर बारमध्येच त्यांना समोर उभे राहण्यास सांगत अर्जावरील सही खोडली। या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे। संबंधित तलाठ्याचे नाव अगतराव वीर असे असून त्याच्या या भ्रष्ट कारभारावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। जर या तलाठ्यावर कारवाई झाली नाही तर भोकरदनचे तहसीलदार काकडे यांच्या दालनासमोर सूरज रोडे या अपंग महिलेच्या मुलाने गळफास घेण्याचा इशारा दिला आहे। आता महसूल विभाग या तलाठ्यावर काय कारवाई करते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। मी जो कालचं प्रकरण जे होतं, जे भोकरदन तालुक्यातील जैनपूर कोठरा या गावाचा तलाठी, तो कोठराचा तलाठी आहे आणि तलाठी असा आहे की तो गोरगरिबांना, माझ्यासारख्या चांगल्या व्यक्तींना, अशा व्यक्तींना पैशाची मागणी करतोय। आणि खास म्हणले तर तो जो अपंग महिला आहे त्या महिलाच्या फाईलीवर सिग्नेचर करायचे पैसे माझ्याकडनं घेत होता। आणि जो हॉटेलला त्यांनी दारू पिली, हॉटेलला बिल जेवढं बनलं, मटण खाल्लं शनिवारच्या दिवशी, आणि तो सांगायला लागला की बाबा मी सिग्नेचर जेव्हा करतो तेव्हा तू माझ्या हॉटेलचं बिल भरत असेल। मी म्हटलं सर, मी माझं काम निष्ठून घेण्यासाठी त्यांना बोललो की सर मी हॉटेलचं बिल पे करतो, सर्व काही गोष्टी करतो, फक्त तुम्ही माझ्या कागदावरती सिग्नेचर करा। कारण की तो तलाठी असा आहे, वीर पाटील या नावाचा तलाठी आहे भोकरदन तालुक्यामध्ये। तो तलाठी कुठलंही काम असं करत नाही आहे की बिगर पैसे घेतल्याचं। मग माझा सरकारला प्रश्न आहे की सरकार, मायबाप सरकार, तुम्ही या अधिकाऱ्यांना पगार देत नाही का? हा खूप मोठा प्रश्न आहे। कारण हे माझ्या गोरगरीब जनतेला जर लुटत असतील तर अशा अधिकाऱ्याला तुम्ही निलंबित करायला पाहिजे का सस्पेंड करायला पाहिजे। आणि तुम्ही जर या व्यक्तीला सस्पेंड केलं नाही तर मी शेतकऱ्याचा मुलगा म्हणून जीवाशी खेळणार आहे, आणि मग बघू माझ्या जीवास काही हानिकारक झालं तर या सरकार जिम्मेदार राहणार आहे। कारण की मी आज सुट्टी असल्यामुळं उद्या सोमवारी तहसीलदार साहेबांनाही निवेदन देणार आहे, आणि लवकरात लवकर तहसीलदार साहेबांनी यावरती ना तर कारवाई करावी, नाहीतर अन्यथा मला तहसीलदार साहेबांसमोर गळफास घ्यावा लागणार आहे। NTV न्यूज मराठी, भोकरदन, जालना।